प्रत्येक प्रश्नामध्ये कॉन्सेप्ट आहे तो त्या त्यावेळी मी सांगेल, तो लक्षात ठेवायचा. व्हॉट इज द प्रिडेसेसर ऑफ स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर? आता प्रिडेसेसर म्हणजे काय अगोदर आपण ते समजून घेऊया. प्रिडेसेसर म्हणजे बिफोर. बिफोर म्हणजे अगोदरचा, मागचा. फोरचा प्रिडेसेसर आहे 3. फोरचा प्रिडेसेसर 3 आहे. 9चा प्रिडेसेसर 8 आहे. प्रिडेसेसर म्हणजे मागचा, बिफोर अगोदरचा. 11चा प्रिडेसेसर 10 आहे. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द प्रिडेसेसर ऑफ स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर? आता तुम्हाला माहित पाहिजे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कोणता. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे, स्मॉलेस्ट विचारलंय आपल्याला. स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे 1 लाख. हा आहे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. आणि या स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबरचा प्रिडेसेसर कोणता? मग यातून मायनस करणार आपण 1 कमी करणार, तर काय मिळतोय आपल्याला? 99,999. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आहे मुलांनो, 99,999. 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर. आणि या नंबरचा प्रिडेसेसर जर आपल्याला शोधायचा, प्रिडेसेसर म्हणजे मागचा, अगोदरचा, बिफोर. प्रिडेसेसर मीन्स बिफोर. 99,999चा बिफोर जर शोधायचा तर -1 करायचा. 99,998. दिस इज करेक्ट ऑप्शन. ओके. SUCCESSOR सक्सेसर. सक्सेसर म्हणजे पुढचा, नेक्स्ट. आफ्टर पण म्हणूया त्याला, आफ्टर. फोरचा आफ्टर काय आहे? 5. सक्सेसर म्हणजे पुढचा. 9चा सक्सेसर आहे 10. 9चा सक्सेसर. 10चा सक्सेसर आहे 11. सक्सेसर कशाला म्हणायचं समजलं? पुढचा, नेक्स्ट, आफ्टर. आता एक नंबर 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबरचा सक्सेसर कोणता? 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, 4 अंकी सर्वात छोटी संख्या. 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 4000. आणि याचा सक्सेसर हा +1 करायचा. प्रिडिसेसर मध्ये मायनस करतो, सक्सेसर मध्ये +1 करायचा. 4001 इज करेक्ट आन्सर. समजते. व्हॉट इज द सक्सेसर ऑफ ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर? तुम्हाला माहित पाहिजे ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर. ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर आहे मुलांनो, ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर आहे 97. आणि तुम्हाला विचारलंय ग्रेटेस्ट 2 डिजिटचा सक्सेसर. सक्सेसर मध्ये काय करतो आपण? ऍड 1 करतोय. पुढचा 97चा आफ्टर, 97चा नेक्स्ट, 97च्या नंतरचा +1. 98 इज दी सक्सेसर ऑफ 2 डिजिट ग्रेटेस्ट प्राईम नंबर. ऐका, प्राईम नंबर कशाला म्हणायचं? एका मिनिटात मी सांगतो, लक्ष द्या. याला मराठीत म्हणतात मूळ संख्या. खूप वेळा झालंय, पक्क लक्षात राहिलं पाहिजे.
एक एक्झाम्पल घेतो मी, 2 ला कोणकोणत्या नंबरने कम्प्लिटली डिवाइड होत आहे? 2 या नंबरला कम्प्लिटली डिवाइड होत आहे 1 अँड 2. 1 आणि 2 हे फॅक्टर्स आहेत कोणाचे? 2 या नंबरचे फॅक्टर्स आहेत 2. मग ज्या नंबरचे ओनली 2 फॅक्टर असतात त्याला म्हणायचं प्राईम नंबर. एक एक्झाम्पल घेऊ आपण, 4 चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 4 ला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? 4 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 1, 2 अँड 4. 4 चे फॅक्टर किती झाले मुलांनो? जय शेंडगे गौरी, 4 चे फॅक्टर झाले 3 फॅक्टर्स. मग ज्या नंबरचे फॅक्टर्स 3 असतात, 1, 2, 3 हे 3 फॅक्टर झालेत. मग ज्याचे 3 फॅक्टर्स असतात तो प्राईम नंबर नसतो, तो असतो कंपोजिट नंबर. प्राईम नंबरचे फॅक्टर किती असतात? ओनली 2. आता 3 बघा, 3 ला डिवाइड होतंय ओनली 1 अँड 3. याचा अर्थ 3 काय आहे? प्राईम नंबर. 9 चे फॅक्टर बघा, 1, 3, 9. 9 ला 1, 3 आणि 9 या 3 संख्यांनी भाग जातो. 9 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 1, 3, 9. दॅट इज 3 फॅक्टर्स. ज्याचे 3 और मोर फॅक्टर असतात तो कंपोजिट नंबर असतो, तो प्राईम नंबर नाही. नॉट प्राईम नंबर. ऐका, यामध्ये कॉन्सेप्ट काय बघा बरं. आपल्याला बनवायचा आहे दी ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा. आणि डिजिट्स कोणते यूज करायचे? डिजिट्स यूज करायचे मुलांनो 3, 0, 8, 1, 5 या डिजिट्सचा यूज करायचा आणि ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा. 5 अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची. करायचं नाही, विदाऊट रिपिटेशन. पुन्हा पुन्हा वापरायची नाही. एकदाच एक एक अंक एकदाच घ्यायचा. 1 डिजिट टेक वन्स ओनली. ग्रेटेस्ट नंबर बनवत असताना ऑर्डर कोणती असते? ग्रेटेस्ट नंबर बनवत असताना असेंडिंग ऑर्डर वापरतात. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय? सॉरी, असेंडिंग नाही, डिसेंडिंग ऑर्डर वापरतात. मोठ्याकडून छोट्याकडे. असेंडिंग चुकलं होतं, तिथे डिसेंडिंग लक्षात घ्या. डिसेंडिंग म्हणजे काय? ग्रेटर टू स्मॉलर. आता यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे? 8. त्यानंतर कोणता आहे? 5. त्यानंतर 3, 1, 0. बघा, आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नंबर लावलेत. ग्रेटेस्ट नंबर बनवत असताना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण नंबर लावलेले आहेत. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. चुकलं की बरोबर? दी ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर बनवायचा. ऑड, ऑड म्हणजे शेवटी काय पाहिजे? त्या नंबरच्या शेवटी डिजिट कोणता पाहिजे? ऑड डिजिट पाहिजे. चला, 8 अगोदर घेतला, 8, 5, 3, 0, 1. तुम्ही म्हणाल कसं? हाऊ इट इज पॉसिबल? तुम्हाला सांगितलंय ऑड नंबर बनवायचा सांगितला आणि शेवटी हा 1 आला म्हणजे हा झाला ऑड. हा पूर्ण नंबरच ऑड आहे, 85,301. आता ऑड कशाला म्हणायचं माहितीये? ज्या नंबरच्या लास्टला 1, 3, 5, 7, 9 हे डिजिट असतात त्याला म्हणतात ऑड नंबर. 1 आहे म्हणजे तो काय झालाय? ऑड. 037चा यूज करायचा आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा. सर्वात छोटी 5 अंकी संख्या बनवायची 037चा वापर करून. आता 037चा यूज करून स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा. तर झिरोला तर अगोदर घेता येत नाही, मग झिरो पेक्षा थोडा मोठा असलेला आहे 3. नंतर झिरोला घेता येत आहे. झिरो अगोदर घेता येत नाही, नंतर झिरो घेता येतो. मग झिरो आपल्याला काय 5 डिजिट बनवायचा.
म्हटल्यावर झिरोला आपल्याला 3 टाइम घ्यावा लागेल, 1 2 3, आणि हा फायनली 7. हा कोणता नंबर झाला? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. कशापासून बनवला आपण? 037. आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कसा बनवायचा तेही पाहून घ्या. ग्रेटेस्ट 5 डिजिट कोणापासून बनवायचा? 037 पासून. आता ग्रेटेस्ट बनवत असताना 7ला आपल्याला जास्त वेळा रिपीट करावं लागेल. 7 7 7 3 0. आणि तुम्हाला जर म्हटलं ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर बनवा, 7770 हा झाला ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर. आणि दोघांमधला डिफरन्स काढा म्हटलं तर दोघांची सबट्रॅक्शन करायची. गणितात कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर कोणतंही गणित विचारू द्या, उत्तर काढता येतं. ओके. अप्रॉक्झिमेशन ऑफ नंबर्स. अप्रॉक्झिमेशन ऑफ नंबर म्हणजे संख्यांचे अंदाजीकरण. अप्रॉक्झिमेशन. एखाद्या मुलाला जर 99% मिळाले तर आपण म्हणतो 99 काय, जवळपास 100च मिळाले. एखाद्या मुलाला जर 89% मिळाले आपण म्हणतो नियर अबाउट 90. एखाद्याला 84 मिळाले तर तो असतोय 80 अप्रॉक्झिमेशन मध्ये. आता अप्रॉक्झिमेशन मध्ये आपण टेन्सचा कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण अगोदर. नियरेस्ट टेन्स. अगोदर कोणता कॉन्सेप्ट समजून घ्यायचा? जवळचा दशक. नियरेस्ट टेन्स. 41 जो नंबर आहे तो कोणत्या टेन्सच्या जवळ आहे? 41 हा जो डिजिट आहे तो कोणत्या टेन्सच्या जवळ आहे? 41 हा 40 आणि 50 हे दोन टेन्स 41च्या आजूबाजूला आहेत. 41च्या नियरेस्ट, 41च्या आजूबाजूला हा 40 आणि हा 50 हे दोघे टेन्स आहेत. ओके. पण या दोघे टेन्स मध्ये 41च्या जवळचा टेन्स आहे मुलांनो 40. याऐवजी मी जर असं केलं 45 50 आणि 40 हा टेन्स आहे आणि 50 पण हा टेन्स आहे. 4 टेन्स 5 टेन्स. 4 टेन्स म्हणजे 40, 5 टेन्स म्हणजे 50. 45 कोणाच्या जवळ आहे? तर 45 हा जो दिसतोय हा आहे 5 टेन्सच्या जवळ. आणि येथे जर 44 असता, 44 आणि इकडे 50 इकडे 40, तर 44 हा 4 टेन्सच्या जवळ आहे. नियरेस्ट 100 काय असतो? एक नंबर घेतो मी, 141 हा जो नंबर आहे हा कोणाच्या जवळ आहे? 100च्या नियरेस्ट कॉन्सेप्ट शिकतोय आपण. कोणाच्या जवळ असा विचार करूच नका. नियरेस्ट 100. इकडे आहे 200. मग इथे 100 200 300 400 जे नंबर्स असणार ते 100 मध्येच असणार. 141 जवळ आहे 100च्या. नियरेस्ट 100 आहे 141चा 100. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. 150 हा 200च्या जवळ आहे का 100च्या जवळ आहे? 149 पर्यंत जे नंबर आहेत ते 100च्या जवळ आहे. 150 आणि 150च्या पुढे ते 200च्या जवळ आहे. मग याचा ऑप्शन आपल्याला मिळाला 200. नियरेस्ट 1000. नियरेस्ट 1000. 2499 हा कोणाच्या जवळ आहे? हा 2000च्या जवळ आहे.
की 2000 3000च्या जवळ आहे? याचा नियरेस्ट 1000 आहे मुलांनो 2000. 2500 जर असेल तर हा 3000च्या जवळ आहे. कॉन्सेप्ट सगळे सेम आहेत, लक्षात ठेवा. आलंय लक्षात? Round 45,678 to the nearest thousand. 45,678 कोणाच्या जवळ येतोय? इकडे असणार 44,000 आणि इकडे असणार राईटला त्याच्या 46,000. प्रॉपर जर विचार केला इथे हे 678 चा विचार करा आणि 678 चा नियरेस्ट 1000 त्याच्या पुढचा 1000 आहे 46,000. ओके. नियरेस्ट हे कॉन्सेप्ट आहेत हा, यावर कसलेही प्रश्न आले ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. मी टेस्ट पाठवेल, काही जेमिनीचे असतील, काही ऍपचे असतील, दोन्ही सोडवायच्या 1 by 1. नियरेस्ट 10,000 चा कॉन्सेप्ट बघा. 44,999 याच्या जवळचा नियरेस्ट 1000 आहे 40,000. नियरेस्ट 10,000. 40,000 हा 40,000 मध्ये 4 10,000 आहेत. 10,000 किती आहेत? 4. 4 इंटू 10 इंटू 4 40,000. पुढे एक एक्झाम्पल बघा अजून 89,488 जवळचा नियरेस्ट 10,000. नियरेस्ट 10,000 80,000 आणि इकडे आहे 90,000. तुम्हाला विचारलंय मी नियरेस्ट 10,000 तर नियरेस्ट 10,000 आहे याचा 89,400 चा 90,000. नियरेस्ट 10,000 आहे 10,000 आणि इकडून आहे 20,000. जवळचा कोणता आहे? 10,000. हे आन्सर आहे आपलं. कन्फ्यूज होता, कन्फ्यूज